हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला गावच्या पद्धतीने बनवली जाणारी वर्षानुवर्ष चालत आलेली रेसिपी दाखवणार आहे। आज आपण बघणार आहोत भानोरल्या कशा करतात, त्यासाठी त्याचं पीठ कसं तयार करायचं, ते आंबवायचं कसं, ते आपण सगळं बघणार आहोत। चला बघत पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी धने आणि बडीशोप घेतलेले आहे। धने आणि बडीशोप आपल्याला दोन्ही भाजून घ्यायचे आहेत। इथे तांदूळ दळून घ्यायचे, पण दळण्याआधी तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवायचे आणि ते वाळवायचे। ते पूर्ण कडक वाळवून नाही घ्यायचे, हलकेसे ओले राहतील असे ठेवायचे आणि ते आपल्याला जात्यावरती दळून घ्यायचे। तांदूळ पूर्ण आपले दळून झाल्यानंतर, पीठ तयार केल्यानंतर ते थोडं बाजूला काढायचं। त्याच्यानंतर आपले धणे आणि बडीशोप जे आपण भाजून घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला जात्यावरतीच वाटून घ्यायचे, असे दळून घ्यायचे। व्यवस्थित बारीक होईल असं दळायचे ते। इथे बघा, आपण साईडला बघू शकता धणे आणि बडीशोप आपली मस्त बारीक होत आलेली आहे। आपण तांदूळ दळलेल्याचं पीठ आपण इथे साईडला बाजूला करून घेतलं। त्यानंतर धणे बडीशोप आपण इथे दळून घेतलेले। आता आपल्याला काय करायचं आहे, ते पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचे, कारण त्याच्यामध्ये दाणे थोडे थोडे राहिलेले असं जाड कणी अशी ती आपल्याला काढून घ्यायची, ती त्याच्यामध्ये ठेवायची नाही आहेत। ते ठेवल्यानंतर काय होणार, भांडवरले आपले व्यवस्थित पलटी होणार नाही आहेत। आता इथे आपण त्याचा खळा करूया। जे पीठ भिजवतात त्याला गावाकडे खळा म्हणतात। तिथे मी मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, त्याच्यामध्ये धणे आणि बडीशोप जे वाटून घेतले ते आणि त्याच्यामध्ये थोडासा पीठ मिक्स करून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित। हाताने त्याचे ते पिठाची कुठे गुटली राहिली असेल ती फोडून घ्यायची आणि त्यानंतर आपण ते त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून आपण गॅसवरती ते शिजवून घ्यायचे। व्यवस्थित शिजलं जाईल अशा पद्धतीने ते हलून हलून शिजवून घ्यायचे। जर थोडंफार कुठे घट्ट झालं किंवा ते हे सुकत आलं तर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून पुन्हा ते पातळ करून घ्यायचे। आता हे शिजून घेतलेल्या पिठामध्ये आपण थोडं पाणी टाकून पातळ केलेले आहे। आता त्याच्यामध्ये काय करायचं, आपण दळून घेतलेलं पीठ आहे ते टाकून आपण ते पीठ भिजवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। आपण इडली किंवा डोशासाठी जसं बॅटर करतो ना तसं आपण करायचं आहे। रात्री थोडं घट्ट करून ठेवलं तरी हरकत नाही आहे, पण सकाळी जे आपण भांडवरली तयार करतो ते त्यावेळी त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते पातळ करून घ्यायचं आहे। पण रात्री आपण हे बनवताना थोडं घट्टच ठेवायचं आहे। त्यानंतर आपली निकारा असतं चुलीमध्ये ते त्याच्यावरती ठेवून त्याच्यावरती तेल टाकून त्याचं एक वाफ द्यायची आहे, झाकण ठेवून त्याला तसंच ठेवायचं आहे आणि मग सकाळी आपण भांडवरली तयार करणार आहोत। व्यवस्थित पिठामध्ये पाण्याचं प्रमाण घेऊन आपण त्याच्यावरती चुलीवरती घावण जसं काढतो तसेच आपल्याला ते भांडवरली तयार करायची आहे। पण ते रात्रभर पीठ आपण ते ठेवतो आणि त्याला एवढं छान असा आंबटपणा येतो आणि थोडंसं असं ते धणे जिरेची चव असते, खायला एवढं मस्त लागतात। चहा बरोबर किंवा तुम्ही एखादी आमटी असेल त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता।